विद्यार्थी मित्र, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिक मोटर म्हणजे नेमकं काय बाबा. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक मोटर म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर आता बघा शेतीमध्ये जी वापरली जाणारी मोटर आहे ती आल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे. म्हणजे आपलं एक कॉमन सेन्स आहे की हा मोटर म्हणजे काय बाबा, फॅन मध्ये फिरते त्याला एक मोटर म्हणतो. आणि दुसरी एक काय, मोटार गाडी म्हणल्यानंतर काय, कार वगैरे त्याच्यामध्ये वापरणारी एक मोटर, असं आपल्या डोक्यात यायला सुरू होतं. ठीक आहे. पण इलेक्ट्रिक मोटर म्हणजे नेमकं काय त्या अगोदर आपण हे पाहूयात की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे जे काय केलं त्याचा इथे कसा यूज आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले करंट कॅरिंग कंडक्टर जे आहे, जे कॉपर वायर आहे त्याच्यावर काय इफेक्ट झाला. ठीक आहे. तिकडे पाहिले की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला काय म्हणत होता तो एक पाहिला. ठीक आहे. आता हे सगळे ऍप्लिकेशन आपल्याला इथे यूज करायचे आहेत. ठीक आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मध्ये आपण काय पाहिलं होतं की त्याचं ऍप्लिकेशन जे होतं ते इलेक्ट्रिक मोटर मध्ये सुद्धा होतं. ठीक आहे. मग आपल्याला त्याची बेसिक डेफिनेशन इलेक्ट्रिक मोटरची आपल्याला काय मिळाली, अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. आता इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय बाबा, जे फॅन मध्ये असते बघा इलेक्ट्रिक मोटर, आपण काय करतो त्याला करंट देतो. आपण स्वतः जाऊन त्या फॅनला फिरवतो का? नाही. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला करंट देतो आणि त्याच करंटचं रूपांतर हे फिरण्यामध्ये म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये जेव्हा होतं त्यालाच आणि त्याच डिव्हाइसला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक मोटर. ठीक आहे. डे टू डे लाईफ मध्ये त्याचे एक्झाम्पल काय काय बघा. एक आहे इलेक्ट्रिक मोटर युज्ड इन फॅन, रेफ्रिजरेटर, मिक्सर किंवा वॉशिंग मशीन असते ती, किंवा कम्प्युटर असतात त्या कम्प्युटरला थंड करण्यासाठी, सीपीयू जे असतो त्याला थंड करण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये फॅन जो असतो त्याला फिरवण्यासाठी. दुसरी गोष्ट आहे पंप्स, जे पंप पाणी आपण जे विहिरीतून काढतो तिथे लावलेली मोटर, ती एक मोटर. आणि गाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे वापरले जाणारे ठिकाणी आपण त्याला पाहायला मिळतं. आणि असंच आपल्याला त्याचं डे टू डे लाईफ मध्ये एक्झाम्पल पाहायला मिळतं. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक मोटर काय कन्सिस्ट करते बघा, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर मध्ये असतं काय काय असतं, रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. एक कॉपर वायर आहे आणि त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. ते जे कशा शेपचं आहे, रेक्टँग्युलर शेपचं आहे. हे आपल्याला त्या मोटरमध्ये पाहायला मिळतं. प्लेस्ड बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ मॅग्नेट, जे की दोन मॅग्नेटच्या मध्ये, म्हणजे साऊथ आणि नॉर्थ पोल हा जो मॅग्नेटचे पोल्स आहेत त्या पोल्सच्या मध्ये ते रेक्टँग्युलर कॉपर वायर आहे जे प्लेस केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. लाईक हॉर्स शो मॅग्नेट, म्हणजे आपण जी प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी केली, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जी ऍक्टिव्हिटी केली तशाच प्रमाणे ते वायर जे बघा नॉर्थ पोल टू साऊथ पोल, ते वायर त्या दोघांच्या मध्ये ठेवलं होतं. तशाच प्रकारे रेक्टँग्युलर वायर आहे इथं. आता त्या रेक्टँग्युलर वायरला आपण त्या दोघांच्या मध्ये ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे. बघा आता आपण इलेक्ट्रिक मोटर काय कन्सिस्ट करते ते तर पाहिलं. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक मोटरची अरेंजमेंट आपण पाहून घेऊया. ठीक आहे. आता हे बघा नॉर्थ आणि साऊथ पोल, म्हणजे प्रिव्हियस जी ऍक्टिव्हिटी केली होती ती ऍक्टिव्हिटी डोळ्यासमोर ठेवा किंवा त्याला थोडंसं रिवाइज करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर या इलेक्ट्रिक मोटरकडे तुम्ही या, असं माझं एक जनरल सजेशन असेल. ठीक आहे. नॉर्थ टू साऊथ पोल मध्ये आपण काय केलं होतं, एक करंट कॅरिंग कंडक्टर लूप तिकडे सरळ ठेवलं होतं. ठीक आहे. फक्त एकच. आता इकडे काय केलं, रेक्टँग्युलर शेपचं ते कॉपर कॉईल आपण ठेवलंय. ठीक आहे. इथे काय केलंय, इथे आहेत हे कार्बन ब्रशेस, म्हणजे एक्स अँड वाय. ही काय आहे, स्प्लिट रिंग आहे. ही या कार्बन ब्रशला स्प्लिट करण्याचं काम करते. आणि हे आहेत छोटे छोटे कार्बन ब्रशेस. हे आहे रॉड त्याच्यामध्ये प्लेस केलाय, ज्यामुळे ते फिरण्यास मदत करेल. ठीक आहे. तो रॉड काय होतो, फिरतो आणि त्याच्यामुळे ती मोटर वर्किंग करते, असं आपलं एक जनरल बेसिकचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग हे आहेत कार्बन, हे आहेत कार्बन ब्रशेस, आणि हे आहेत स्प्लिट रिंग, जे हिरव्या कलरचे आहेत ती स्प्लिट रिंग आहे. आणि हे जे छोटे छोटे निळ्या कलरचे तुम्हाला डॉट दिसत आहेत ते आहेत कार्बन ब्रशेस. आता पुस्तकामध्ये काय केलंय, ती थोडीशी डायग्राम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्या डायग्रामला तुम्ही एकदा पाहून घ्या आणि त्या डायग्रामला समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपण येऊया, प्रिव्हियस जे ऍक्टिव्हिटी आहे ती खूप खूप महत्वाची आहे. ठीक आहे. ते एकदा पाहूनच. ठीक. आता प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर काय म्हणते बघा. प्रिन्सिपल काय म्हणते, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स फोर्स. म्हणजे जे आपण प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीमध्ये केलं होतं, जे करंट कॅरिंग कंडक्टर आहे म्हणजे कॉपर वायर आहे, ते जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस केलं, ज्याप्रमाणे ह्याप्रमाणे प्लेस केलं, ते काय करतं, फोर्स एक्सपिरियन्स करतं. कुणाच्या प्रेझेन्समध्ये, करंटच्या प्रेझेन्समध्ये. ठीक आहे. करंट आणि मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये. हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजेच प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी जी केली होती त्या ऍक्टिव्हिटीनुसार त्याचं प्रिन्सिपल आहे. दिस फोर्स कॉजेस कॉइल टू रोटेट. प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी बी डायग्राम मध्ये ते कॉइल एका बाजूला ओढलं गेलं होतं आणि सी डायग्राम मध्ये एका बाजूला ओढलं गेलं होतं, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शनला. तेच फोर्स आपल्याला आता यूज करायचे. एकदा इकडे वळलं की सरळ, आणि तिकडे वळलं की आणखी सरळ, म्हणजे गोल फिरण्यास त्याला मदत करेल. अशा प्रकारे आपल्याला त्याला यूज करायचे.
विच मेक्स मोटर शाफ्ट टू टर्न. ही झाली शाफ्ट, या शाफ्टला ते मग टर्न करायला मदत करतं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पाहिले हे इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल. मग आपण काय करूयात, इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय म्हणले, रेक्टँग्युलर प्लेस्ड इन सच अ वे दॅट ए बी अँड सी डी परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे तो अशा प्रकारे प्लेस केला गेलेला आहे जो ह्या नॉर्थ टू साऊथ म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे किंवा काटकोन बनवतो. ठीक आहे, 90 डिग्री अँगल बनवतो. अशा प्रकारे त्याला प्लेस करण्यात आले. म्हणजे काय, जर अशा लाईन्स गेल्या तर त्याला अशा प्रकारे प्लेस करण्यात आले. म्हणजे ही जर डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची असली तर ही डायरेक्शन आहे त्यात प्लेस केले गेलेल्या कंडक्टरची. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आलं. ठीक आहे, आता काय मग, टू एंड्स कनेक्टेड टू टू हॉल्स एक्स अँड वाय. हॉल्स म्हणजे एक म्हणजे हाफ असतं आणि त्याचं मल्टिप्युलर फॉर्म हा हॉल्स मध्ये आपण प्रोनाउन्सिएट करतो. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे टू एंड्स कनेक्टेड टू हॉल्स ऑफ एक्स अँड वाय. म्हणजे कोणाचे एंड्स, हे जे आहेत ह्या ज्या कंडक्टरचे टू एंड्स आहेत ते एक्स आणि वाय ला कनेक्ट करण्याचं काम केले. म्हणजे बघा, ह्या थ्रू हा झाला एक्स ला कनेक्ट झालेला आणि हा झाला हा वाय ला कनेक्ट झालेला हाफ. म्हणजे हा एक्स हाफ इकडला, हा वाय हाफ इकडला. अशा प्रकारे ह्या कंडक्टरला तिथं कनेक्ट करण्याचं काम केलं गेलं. ठीक आहे, तिसरी गोष्ट आहे, हे टू हॉल्स काय आहेत, रेझिस्टिव्ह कोटिंग ऑन इनर सरफेस अँड टाइटली बाउंड टू एक्सेल. म्हणजे हे जे एक्स आणि वाय आहे हे बघा ग्रीन कलरचं दाखवले, त्याच्या इनसाइडला म्हणजे कुठं, इथं बघा हे लाल कलरनं मी दर्शवले. इथं काय आहे, रेझिस्टिव्ह कोटिंग. रेझिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय, जे की करंट कॅरी करणार नाही. असं का केलं असेल हो, त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग का दिलेली असेल, अशा तुम्हाला क्वेश्चन आला का? ठीक आहे, ठीक आहे, त्याचा आन्सर मी सांगतो. त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग यामुळे दिलेली असेल कारण तिथं आपल्याला करंट कंडक्ट करायचं नाही. नाहीतर काय होईल, हे डायरेक्टली असं हे करंट हे इथून चालले वायर, हेला जर कंडक्ट करत असेल तर हे सरळ सर्किट इथं कम्प्लीट होईल आणि हे करंट इकडे पास होणार नाही. त्यामुळे त्याला इनसाइडला रेझिस्टिव्ह कोटिंग दिले इवन दो, आणि त्याला आउटसाइडला काय, कंडक्टिंग कोटिंग आहे. म्हणजे आउटसाइडला ते कंडक्ट करते इलेक्ट्रिसिटीला, बट इनसाइड ते रेझिस्टिव्ह आहे. जेणेकरून हे जे सर्किट चाललंय ते सर्किट अशा प्रकारे जाईल, ना की हे सर्किट इथून सरळ अशा प्रकारे जाणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे त्यामुळे त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग दिले गेलेले आहे. ठीक आहे, आता टू हॉल्स एक्स अँड वाय ला त्यांनी काय केले मग, आउटर कंडक्टिंग सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ. जो आउटर कंडक्टिंग सरफेस आहे तो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलाय, हे जे कार्बन ब्रशेस आहेत त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याला ठेवण्यात आले. ई आणि एफ जे आहेत हे बटन सारखे दिसतं बघा, ते कार्बन ब्रशेस आहेत त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ह्या कंडक्टिंग सरफेसला ठेवण्याचं काम केलं. ठीक आहे, आता जेव्हा आपण सर्किट कंप्लीट केलं तेव्हा काय झालं, करंट फ्लो झालं कुठं, ब्रांच ए बी. ब्रांच ए बी म्हणजे कोणती, ही ब्रांच, ह्या ए बी मध्ये करंट फ्लो झालं फ्रॉम ए टू बी. अशा डायरेक्शनला हे करंट वरच्या दिशेला हे फ्लो झाला असं आपण समजून घेऊया डायग्राम प्रमाणे. ठीक आहे, थ्रू कार्बन ब्रशेस ई अँड एफ. म्हणजे ह्या कार्बन ब्रशेस थ्रू ई आणि एफ. म्हणजे कसं, हे करंट आलं इकडे ई ला गेलं, ह्या अशा प्रकारे गेलं आणि इकडे परत एफ ला गेलं आणि हे सर्किट कंप्लीट झालं. अशा प्रकारे हा राऊंड त्याने मारला, कोण, करंटने. ठीक आहे, आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ आहे. ही डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची, ही कशी आहे, नॉर्थ टू साऊथ आहे. अशा प्रकारे म्हणजे ह्या दिशेला ही डायरेक्शन चालली आहे. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूल म्हणजे काय, हा काय फोर्स, ही काय मॅग्नेटिक फील्ड आणि हा काय करंट. ठीक आहे, आता फोर्स एक्झर्टेड ऑन ए बी पुश इट डाऊन. आता ही ए बी जी आहे त्या ए बी ला फोर्स काय करतोय, फोर्स एक्झर्ट झालेला ए बी ला खाली ढकलण्याचं काम करतोय. ठीक आहे, असं जर करंट गेला आणि नॉर्थ टू साऊथ आता मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते काय करतं, त्याला हे जे आता मॅग्नेट, मी आता असं समजून घ्या. ठीक आहे, की आता हे आहे रेक्टँग्युलर लूप, तर ह्या लूपला काय करतं, असं फिरवण्याचं काम करतं. मग हे लूप गेला असा. ठीक आहे, अगोदर असा होता, आता फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे तो लूप गेला असा. ठीक आहे, हे झाली हाफ सायकल. आणि त्यानं काय केलं, ए बी ला हे खालच्या दिशेला पुश केलं. ठीक आहे, म्हणजे ए बी ची डायरेक्शन ही अशी गेली खाली, हे असं होतं मग अशी झाली. आता ज्या प्रकारे फोर्स हा ए बी वर काय होता, डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट झालेला होता, त्याच्यामुळे तो फिरला. आता त्याचप्रमाणे फोर्स हा सीडी वर अपवर्ड डायरेक्शनला लागला. का बरं, इकडं करंटची डायरेक्शन बघा असे ए टू बी आणि तिकडं करंटची डायरेक्शन सी टू डी. म्हणजे डायग्राम प्रमाणे म्हणायला गेलं तर ए टू बी कसे वरी चालले आणि सी टू डी खाली चालले. पण आणि त्यामुळं ह्याची जी डायरेक्शन आहे, फोर्सची जी डायरेक्शन आहे ती चेंज झाली. कोणामुळं, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल मुळे. तिथं थंब लावून पाहिलं तर. ठीक आहे, आणि त्यामुळे काय झालं, सो लूप ऍक्सल स्टार्ट रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे
हे जे ऍक्सल होतं ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट व्हायला सुरू झालं. कारण हे जे होतं, आता मी म्हणलं होतं हे AB होतं, हे असं झालं, आणि CD जे होतं ते पाठीमागून होतं ते असं झालं. त्याच्यामुळे काय झालं, ह्याची डायरेक्शन अशी झाली आणि त्याची डायरेक्शन अशी झाली. म्हणजे काय केलं, हे ना एक पूर्ण राऊंड मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा काय झाला, अशा प्रकारे राऊंड मारतोय असं समजून घ्या. ठीक आहे, असं राऊंड मारतोय म्हणजे असं खालीवरी हे फिरण्याचं काम करते. त्यामुळं काय झालं, इथं होते कार्बन ब्रशेस रेझिस्टिव्ह पॉवरचे, म्हणजे इनसाइड रेझिस्टिव्ह होते. त्यामुळं काय झालं, त्यांनी काय केलं, हे इकडचं इकडं आलं. त्यामुळं काय झालं, हा लूप अर्धा फिरला गेला. आणि अर्धा फिरल्यानंतर आणखी काय झालं, सीडीवर पण फोर्स एक्झर्ट झाला, त्याच्यामुळं आणखी अर्धा फिरण्यात आला. त्यामुळं काय झालं, ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरायला सुरुवात केली. आणि जर करंट कंटिन्युअस पास झालं तर ह्याची म्हणजे हे पण कंटिन्युअस असं चेंज होईल. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला हे खालीवरी म्हणजे पूर्णपणे गोल राऊंड मारेल. आणि त्यामुळे काय होईल, ऍक्झल पण पूर्णपणे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फ्लो करायला किंवा फिरायला सुरुवात होईल. So loop axle start rotating anti-clockwise direction. After half rotation, two also split ring X and Y. म्हणजे हाफ रोटेशन झाली तेव्हा X and Y चे जे स्प्लिट रिंग जे होत्या ते काय झालं, कम कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेस F and A रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिल्यांदा हे इकडे होतं E आणि F मध्ये, तर हे चेंज झालं, हाफ रोटेशन झाली ह्याची, तर हे इकडे F आणि E अशा प्रकारे कॉन्टॅक्ट मध्ये आला. आणि त्यामुळे काय झालं, करंट लूप स्टार्ट फ्लोज इन डायरेक्शन ऑफ DCBA. म्हणजे ह्या डायरेक्शनला मग करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ह्या ABCD डायरेक्शनला झाली, नंतर DCAB म्हणजे ते फिरवण्याचं काम केलं. बघा, ह्यानं काय केलं, हाफ डायरेक्शनला फिरवलं, ह्यामध्ये फोर्स एक्झर्ट झाला, अर्धी डायरेक्शन फिरली, ह्यामध्ये फोर्स एक्झर्ट झाला, अशी डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळाली. मग काय झालं, आता हे हात होते, ह्याची आता काळी बाजू समोर आली. आता ह्या काळ्या बाजूला काय झालं, हो त्याने एकदम डायरेक्शन चेंज केली ना. ही जी डायरेक्शन होती, ही जी डायरेक्शन होती, आता बघा असं झालं, तर ही डायरेक्शन इकडे गेली. हे पेन आता लक्षात ठेवा, हे पेन इकडे आहे. तर मी काय केलं, फोर्स एक्झर्ट झाला, अशी डायरेक्शन झाली. आणखी सीडीवर फोर्स एक्झर्ट झाला तर त्याची डायरेक्शन अशी झाली. म्हणजे ही काय पेन अर्ध्या बाजूला इकडे आली, म्हणजे ह्याच पेनची डायरेक्शन ही चेंज झाली, म्हणजे ओरिएंटेशन ही चेंज झाली. म्हणजे काय झालं, हे झालं F बाजूला आलं, दुसरी गोष्ट आली E बाजूला, ही झाली E ला. अगोदर काय होतं, ही पेन होती E ला आणि हे अंगठा होता F ला, पण नंतर गोल फिरून काय झाला, ही झाली E ला आणि इकडे झाली F ला. त्याच्यामुळे करंट कुठं फ्लो झालं, इकडून इकडं. अगोदर काय होतं, इकडून इकडं करंट फ्लो झालं होतं, आता झालं ह्या डायरेक्शन टू ह्या डायरेक्शनला करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. मग आता ह्या डायरेक्शनला जर झालं तर मग आता बघा, फोर्स कुठं ऍक्ट झाला, DC वर डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि BA वर अपवर्ड डायरेक्शनला. अगोदर AB वर होता डाऊनवर्ड आणि CD वर होता अपवर्ड, आता झाला DC वर डाऊनवर्ड आणि BA वर अपवर्ड. त्याच्यामुळे हे काय झालं, हे असं झालं होतं. मग आता ही पेन इकडे होती बघा, हे असं झालं होतं, ह्याचं परत असं होणार आणि हे आता परत समोर येणार. म्हणजे काय, हे हाफ डायरेक्शन झाली होती, त्या डायरेक्शनला आता हाफ झाला, म्हणजे काय झालं, हे असं झालं आणि परत ह्याला असं पूर्ण घुमवण्याचं काम केलं. म्हणजे हाफ टू हाफ, परत हाफ टू हाफ, परत हाफ टू हाफ, अशा प्रकारे एक पूर्ण चक्कर त्यांनी लावला अँटी क्लॉकवाईज. आणि त्याच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हा ऍक्सल पण काय झाला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असं घुमायला सुरुवात केली. आणि जसं जसं करंट त्याच्यात पास होत गेलं तसं तसं प्रकारे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला घुमायला सुरुवात केलं. आणि त्याचप्रमाणे मग फॅन वगैरे जे बघा ते पूर्णपणे फिरायला सुरुवात करतात. ठीक आहे, सो आपण म्हणल्याप्रमाणे बघा, फोर्स एक्झर्टेड ऑन DC डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे DC ला झाला. जेव्हा आता हे या प्रकारे करंट चाललं होतं, त्यानंतर आपण फिरवलं त्याला, त्याच्यामुळे करंट आता वेगळ्या दिशेने जायला लागलं. त्यामुळे DC वर जो फोर्स होता तो काय होता, डाऊनवर्ड दिशेला चालला आणि BA वर जो होता फोर्स तो अपवर्ड डायरेक्शनला लागला. ठीक आहे, म्हणजे बघा, पहिल्या हाफ मध्ये AB वर काय होता, डाऊनवर्डला आणि CD वर होता अपवर्डला. पण आता दुसऱ्या हाफ मध्ये DC वर आहे डाऊनवर्डला आणि BA वर आहे अपवर्डला. म्हणजे फोर्सची डायरेक्शन ही चेंज झाली आहे बघा प्रत्येक हाफ नंतर. ठीक आहे, लूप कंटिन्यूज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यामुळे काय होतं, लूप हा कंटिन्यू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमायला सुरुवात करतो किंवा घुमत राहतो. ठीक आहे, प्रत्येक हाफला कारण त्याची डायरेक्शन चेंज झाली आहे आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्यानं काय करते, त्या लूपला फिरवण्याचं कंटिन्यू काम करते. बघा, ही डायरेक्शन अशी झाली, अशी डायरेक्शन परत अशी झाली, हे अशी पूर्ण बघा अशी पूर्ण फिरते. म्हणजे पूर्ण असं फिरायला लागले. ठीक, आणि त्यामुळे काय होते, करंट हे जे ऍक्सल आहे ते कंटिन्युअस फिरायला सुरुवात करते. आणि बघा, करंट लूप रिव्हर्स ऑफ द ईच हाफ. म्हणजे
प्रत्येक हाफ नंतर आता ह्याची डायरेक्शन अशी होती, तर प्रत्येक हाफ नंतर काय झालं, करंट लूपची हीच डायरेक्शन चेंज झाली आणि त्या चेंज झाल्या डायरेक्शनमुळे काय झालं, हे करंटची दिशा ही चेंज झाली आणि त्यामुळे काय झालं, सो लूप अँड ऍक्सेल कंटिन्यू टू रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. चेंज झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीला चेंज होत गेला त्या करंटचा आणि त्यामुळे काय झालं, ह्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ऍक्सेल फिरायला सुरुवात केला. ठीक आहे, इमॅजिनेशनचा पार्ट खूप सारा आहे, त्यामुळे काय होते, थोडंसं अवघड जाते समजायला. पण जी प्रिव्हियस जी ऍक्टिव्हिटी आपण केली होती ती जर तुम्ही बरोबर समजून घेतली आणि इथं थोडंसं इमॅजिनेशनचा पार्ट आहे, थोडंसं इमॅजिन करता आलं किंवा थोडंसं इमॅजिन तुम्ही केलं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजतील. ठीक आहे, आता मी जे जे हे पॉइंट्स लिहून दिले होते ते जर तुम्ही व्यवस्थित नोट केले असतील तर तुम्हाला ते पॉइंट आणखी एकदा वाचून समजून जाईल की हा बाबा इकडं असं होतंय तर तिकडं तसं होतंय. तर तिथं काय करायचं, तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लावायचा आहे. जिथे जिथे करंट चाललंय, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आपल्याला डायरेक्शन ऑफ फोर्स काढायची आहे, तिथं काय करायचं, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लावायचं आणि मग बघायचं की ते कसं फिरल. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याला तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे, मी समजावण्याचा तर प्रयत्न केलाय, पण आणखीच जर तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट करा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.